झी 24 तासची बातमी, ब्लू लाईट गँगला दणका। दादर स्टेशन बाहेर वृद्ध दाम्पत्याला लुटणारे गजाड, प्रवाशांना फसवणारे टॅक्सीवाले पोलिसांच्या रडारवर। चेहऱ्यावर बुरखा घातलेले हे दोन आरोपी आहेत मराठी अभिनेता प्रदीप कबरे यांच्या वृद्ध आई वडिलांना लुटणारे। शनिवारी सकाळी दादर स्टेशन बाहेर कबरे दाम्पत्य टॅक्सीत बसल्यानंतर सुट्टे पैसे घेण्याच्या बहाण्याने त्यांची तिघा जणांनी आर्थिक फसवणूक केली होती। ब्लू लाईट गँगच्या या भामटेगिरीला झी 24 तासने वाचा फोडली। त्यानंतर जाग आलेल्या दादर लोहमार्ग पोलिसांनी तरुण कोहली आणि रमेश कुमार आनंद यांना सायन कोळीवाड्यातून अटक केली, तर पांडे नावाचा टॅक्सी ड्रायव्हर अजूनही फरार आहे। आरोपींविरोधात पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय। आम्ही त्यांचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला आणि त्याप्रमाणे आम्ही काल 2 आरोपींना अटक केलेली आहे। एक आरोपी आहे ज्याची टॅक्सी होती, त्याचा शोध घेतलेला आहे आम्ही, परंतु तो घरात नसल्याचे माहीत आहे, गावी गेल्याचे कळलेले आहे। त्याचा पण आम्ही नक्की शोध घेत आहोत। दादर स्टेशन बाहेर प्रवाशांना फसवणारी 10 ते 12 जणांची टोळी कार्यरत असून ती ब्लू लाईट गँग म्हणून ओळखली जाते। टॅक्सीत ब्लू लाईट लावल्यानंतर प्रवाशांना आपण किती पैसे देत आहोत हे कळतच नाही। याचा फायदा हे टॅक्सीवाले उचलतात। त्यामुळे टॅक्सीमध्ये ब्लू लाईटवर बंदी घालण्यासाठी पोलीस आरटीओला कळवणार आहेत। तसंच ब्लू लाईट गँगचा बिमोड करण्यासाठी लोहमार्ग पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत। आरटीओला सुद्धा पत्र देणार आहे की जे असे फसवणूक टॅक्सी ड्रायव्हर फसवणूकचे प्रकार करतात त्यांना आम्ही त्यांचे टॅक्सीचे लायसन्स कागदपत्रे घेऊन आम्ही आरटीओला कळवणार आहोत आणि त्यांच्यावर सुद्धा आरटीओ कायद्याप्रमाणे जी कारवाई करता येईल लायसन्स वगैरे किंवा लाईट काढण्याबाबत नक्कीच आम्ही कळवण्याचा प्रयत्न करतोय। दादर बरोबरच मुंबईच्या इतर भागातही अशा प्रकारे टॅक्सीवाले फसवणूक करत असल्याचं समोर आलंय, परंतु कमी रकमेची फसवणूक होत असल्यानं याबाबतच्या तक्रारी करण्याकडे लोकांचा कल कमी आहे। त्यामुळे फसवणूक झाल्यास तक्रार करणं आवश्यक आहे। कृष्णा पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।